साधी सोपी पारंपरिक पद्धतीची वडीची भाजी. आम्ही आहे ना विदर्भामध्ये मूग वडी असे म्हणतो. खूप टेस्टी आणि खूप छान झाली. याला आमच्या इकडे खूप मान आहे मूग वडीला. लग्नामध्ये आवर्जून 5 बायका मिळून मूग वडी तयार करतात आणि लग्नासाठी त्याचा यूज होतो. आणि पावसाळ्याच्या आधी मूग वडी करूनच ठेवतात. म्हणजे पावसाळ्यात भाजीला काही लवकर मिळत नाही तेव्हा भाजी पण होते छानपैकी. म्हणून मूग वडी हा विदर्भाच्या प्रत्येक घरात तुम्हाला मिळेल. बघा सुकवून अशी झाली. चला तुम्हाला याची रेसिपी पण सांगते. गॅसवर कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की आपल्याला मूग वडी भाजून घ्यायची. थोडासा कलर त्याला म्हणजे असे पिंक पिंक कलर यायला लागला की मूग वडी काढून घ्यायची. जास्त वेळ होऊ द्यायची नाही. बघा थोडं चेंज वाटलं की लगेच काढायची. मूग वडी ही फक्त आम्ही म्हणजे विदर्भामध्ये जास्त लोक फक्त मुगाची करतात. त्याच्यामध्ये दुसरी डाळ मिक्स करत नाहीत आणि खायला खूप टेस्टी होते. आम्हाला तर खूप आवडते. आता मूग वडी काढून घेतल्यानंतर जिरं मोहरी टाकायची. ते छान तडतडलं की आपल्याला कांदा टाकायचा बारीक चिरून मस्त. बाकी ठिकाणी याला सांडगे वगैरे पण म्हणतात, पण विदर्भात मूग वडीच म्हणतात बरं का. कांद्यासोबत मी कढीपत्ता पण टाकला. ते छान होऊ द्यायचं. आता आलं लसूण पेस्ट टाकते. आबडधोबड वाटून घ्यायची. मी मूग वडी 2-3 प्रकारे करते, कारण मला मूग वडी खूप आवडते. तर मी त्याची रेसिपी पण तुम्हाला शेअर करेल. आता धने पावडर, हळद, तिखट आवडीनुसार टाका, तुम्हाला जसे हवं तसं. कारण कोणाच्या घरी तिखट असते खूप, कोणाचं फिक्कं असते, त्यानुसार. आता आपल्याला हिंग टाकायचा आहे थोडा. गॅस एकदम स्लो आहे आणि मी थोडा कांदा लसूण मसाला टाकला. त्याला छान मिक्स करून घ्यायचा. आता मी साईडला आहे ना थोडं गरम पाणी करायला ठेवलंय आणि मूग वडी टाकायची याच्यामध्ये. ती पण छान मिक्स करून घ्यायची. आता गरम पाणी टाकायचं. बघा आणि मीठ टाकायचं थोडं. मूग वडी छान म्हणजे डबल न होते असं म्हटलं तरी चालेल, इतकी फुगते. आता झाकण ठेवलं होतं, 2-3 मिनटं होऊ दिलं छानपैकी. पुन्हा झाकण ठेवून पुन्हा होऊ द्यायचं 7-8 मिनटं आणि वरून कोथिंबीर टाकायची. झाली की आपली भाजी तयार. या खायला. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. ओके बाय. उद्या पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.